नमस्कार शेतकरी बांधवांनो, आर के फार्मिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ऊसामध्ये खूप सारे हराळी लागलेले, खूप म्हणजे जागोजागी हराळी वाढलेली आहे. ती हराळीला आपण तणनाशक मारत आहोत. टमर आणि टाटा मेट्री हे दोन मिश्रण करून आपण हराळीला फवारा करणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्हाला हराळी कशी आहे ते दाखवतो. त्यानंतर आपण औषध बनवून फवारा करून घेऊया. चला तर पहिला बघून घेऊया हराळी कशी आहे ते. अशी हराळी इथं बघा, पुढे इथं हराळी अशी उठलेली आहे. तर अशी हराळी बरेच जागी आहे. तर आपण ह्या हराळीला तमर आणि टाटा मेट्री हे दोन्ही पण मिश्रण करून फवार करून घेणार आहोत. तर इथं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि साहित्य पण आणलेलं आहे, पंप पण आहे. तर सुरुवातीला आपण हे औषध करून घ्यायचं आहे. हे बघा, टाटा मेट्री हर्बिसाइड हे जे आहे 100 ग्रॅमचं पाकिट आहे आणि प्रति पंपाला आपल्याला 20 ग्रॅम टाकायचं आहे आणि म्हणजे 5 पंप होणार आहे. हे आहे टमर, प्रति पंपाला आपल्याला 80 ग्रॅम वापरायचं आहे. 80 ग्रॅम म्हटलं की आपल्याला हे 5 पंप होतात, 6 पंप होतात. पण आपण आता हे एकत्र मिश्रण करून घेणार आहोत आणि टोटल आपण 6 पंप करणार आहोत. कारण की टमर थोडं जास्त असल्यामुळं, 80 ग्रॅम टाकायचं असल्यामुळं 6 पंप करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण टाटा मेट्री पण मिक्स करून घेणार आहोत. 6 लिटर पाणी घेऊया. ह्या टेम्परल मापून आपण 6 लिटर पाणी घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये टमर आणि टाटा मेट्री मिक्स करून द्रावण करून घेणार आहोत आणि प्रत्येक पंपाला आपल्याला हे एक टेम्परल पाणी म्हणजे औषध वापरायचं आहे आणि टोटल 6 पंप होणार. तर 6 लिटर पाणी घेऊया. पहिला 2 3 4 5 6 थोडं तर 6 लिटर पाणी घेतलेलं आहोत आपण. त्याच्यामध्ये आपण कुठे गेला पाहू शकता तुम्ही. असे हे शेवाळ्याच्या रूपामध्ये टमरचं औषध मिळतं. स्मेल खूप डेंजर आहे. तर याचा वास असा खूप वेगळा असा वास आहे, स्मेल. तर याचा स्मेल खूप वेगळाच आहे, डेंजर असतं. टुफोर्डी पण वापरायचं होतं, पण शेजारी उडीद वगैरे असल्यामुळं टुफोर्डी वापरण्यासाठी आपले कृषी सेवा केंद्राचे सल्लागार
वापरू नका म्हटले. टुफोर्डी ही अर्धा किलोमीटरपर्यंत खूप परिणाम देते मग. आणि उडदाचे फुलकळी वगैरे शेजारी असलेले उडदाचे फुलकळी वगैरे जाऊ शकते. त्यामुळं टुफोर्डी हे प्रोडक्ट वापरू नका म्हणून सांगितलं. त्यामुळं ती वापरलं नाही आपण. हेच टमरच जरा जास्त चपचपीत मारायला सांगितलं त्यांनी टुफोर्डीच्या ऐवजी. सो त्यामुळं आपण टमर आणि टाटा मेट्री हे वापरत आहोत. थोडं आता हलवून घेऊया. हलवायला आपल्याला काहीतरी आणायला लागेल. ही द्रावण करताना मास घातल्यावर खूपच वेगळे राहील. तर ह्याप्रमाणे द्रावण रेडी झालेलं आहे. आणि आता प्रतिपंपाला आपण एक टेम्परेल प्रमाणे म्हणजे लिटर असो या लिटरला कमी असो आपण प्रत्येक पंपाला एक टेम्परेल हे वापरणार आहोत. तर हे औषध असू दे इथं. तर सुरुवातीला एक कळशी पाणी घालून घ्यायचं. त्यानंतर औषध घालून घ्यायचं आणि परत पाणी फिट करायचं. त्यामुळे काय होतं व्यवस्थित औषध पाण्यामध्ये मिक्स होतं. तर आता औषध घालून घेऊया आपण. खूप सारा फेस आलेला आहे. बघायचं माप आहे का नाही. हा व्यवस्थित आहे. परत पाणी घालून घ्यायचं. नमस्कार मित्रांनो. तर ऊसाचा पाला डोळ्यामध्ये जात होता म्हणून गॉगल घातला होता औषध मारताना, जेणेकरून पालावर कापू नये म्हणून. तर तणनाशक टमर आणि टाटा मेट्री मारून झालेला आहे. आणि आज आहे 3 ऑगस्ट. तर आपण 4-5 दिवसांनी ह्याचा रिझल्ट बघूया कसे येतं ते, आणि त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून टाकतो तुम्हाला. तर व्हिडिओ बघत जा आणि RK फार्मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.